भारी प्रश्न आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? कसला कडक प्रश्न आलाय. आहे का तुम्हाला कोणाला माहिती तर सांगा, की हो मला आधी माहिती होतं ह्या गोष्टी. आपण एकदम खतरनाक गोष्ट घेणार आहोत. ही एकदम बेसिक गोष्ट आहे त्रिकोणाच्या बद्दल. जे मी सांगतो की 99.99% विद्यार्थ्यांना माहितीच नसणार. पोरांना काय फक्त फॉर्म्युले रटायचे आणि उत्तर काढायचं एवढंच माहिती असतं. आता आपण नवीन गोष्टी शिकणार आहोत. बघा काय गणित आहे, एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेंटीमीटर व 1.5 सेंटीमीटर असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी नसेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा तुम्हाला त्रिकोण ज्यावेळेस देतात, आपण सिंपल पायथागोरसच्या ह्याच्यावरूनच सॉल्व करायचा प्रयत्न करू. जास्त डोकं लावायला नको ह्या अशा टाईपच्या गणितामध्ये. तर ज्यावेळेस त्रिकोण कोणताही त्रिकोण असो, कोणताही त्रिकोण असो, त्याची प्रॉपर्टी एकच आहे. पण जर तुम्ही विसरलात तर पायथागोरसच्या त्रिकोणावरनं डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकता. एक बेसिक आपण त्रिकूट घेऊया 3, 4, 5. हे त्रिकूट सगळ्यांना माहिती असेल ऑलमोस्ट. जे गणिताचे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना हा त्रिकूट माहिती असतो. किंवा दुसरा एक त्रिकूट असतो जो म्हणू शकता तुम्ही 7, 24 आणि 25. त्याच्यानंतर तिसरा त्रिकूट असतो, जो एकदम एक्सपर्ट आहेत त्यांनाच ह्या गोष्टी माहिती असतील, 12, 5 आणि 13. तर कसं येतं 144 प्लस 5चा वर्ग 25 म्हणजे किती 169. मग हा 13चा वर्ग आहे. 24चा वर्ग येतो 576 प्लस 49. 576 प्लस 49 केले की इथे येतात किती, तर इथे येतात 625 म्हणजे 25चा वर्ग. म्हणजे हे तिन्ही त्रिकूट आहेत. आता ह्याच्यावरनं तुम्ही वेगवेगळे त्रिकूट आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याचे मल्टिपल करू शकतात. 6, 8, 10 अशा प्रकारचे त्रिकूट वाढू शकतात. ठीक आहे. तर त्रिकोणाचा बेसिक रूल काय म्हणतो की ज्या दोन साईड असतील, कोणत्याही दोन साईड असो, कोणत्याही दोन साईडची बेरीज, त्रिकोणाचा तिसरी साईड, आपण समजा तिसरी साईड काढत आहे, तिसरी साईड कोणतीही दिलेली नसेल, तिसरी साईड ही कुठल्यामध्ये असते बघा, दोन साईडची बेरीज किंवा दोन साईडचा डिफरन्स ह्याच्यामध्येच असणार. ती नेहमी ह्या दोन फिगरमध्येच असणार. मधली फिगर असणार ती ह्या दोघांची. समजा आपण कुठली मिसिंग करूया, समजा 4 मिसिंग आहे असं समजा. ह्या दोघांची बेरीज किती येते 8 आणि ह्या दोघांची वजाबाकी किती येणार 5 वजा 3 2. तर ही जी व्हॅल्यू येणार आहे ह्या दोनपेक्षा कमी किंवा जास्त नसणार. म्हणजे एकतर जास्त पाहिजे, जास्त नको आहे 8पेक्षा, आणि 2पेक्षा कमी नको आहे. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा कमी नको म्हणजे ह्याच्यामध्येच कुठेतरी असणार आहे. समजा ह्याच्यामधले 25 मिस आहे असं समजा आपण. तर 7 आणि 24 किती होतात, 7 आणि 24ची बेरीज केली तर ही येतात 31. आणि 24 वजा 7 केले तर 24 वजा 7 किती होतील 14, 7, 17. तर 17 ते 24 मध्येच ही फिगर आली पाहिजे. 31पेक्षा जास्त नको, 31पेक्षा जास्त नको आणि 17पेक्षा कमी नको अशी फिगर पाहिजे. म्हणजे एकदम 25 ह्याच्यामध्ये हा त्रिकोण फॉर्म होऊ शकतो. त्याच्यानंतर आता समजा का 5 मिस आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये काही मिस करू शकता तुम्ही. तर ह्याचा समजा 5 मिस आहे तर इथे किती येतील 12. 12 प्लस 13 किती होतील, 12 प्लस 13 होतील 25. आणि 12तून 13 गेले तर 1 उरेल. 13तून 12 वजा केले तर 1 उरेल. म्हणजे जी फिगर येणार आहे तिसरी साईड ही ह्या दोन संख्येच्या मध्येच असली पाहिजे. म्हणजे 5 कुठे येतो, ह्याच्या बरोबर मध्ये येतो. बरोबर म्हणजे बरोबर नसतो, ह्या दोन फिगरच्या आतमध्येच आली पाहिजे. ह्या दोन संख्येच्या आतमधलीच संख्या असली पाहिजे. मधली कुठेही असू शकते ती, या साईडलाही असू शकते, ह्या साईडला असू शकते, कोणत्याही साईडला असू शकते. ठीक आहे, ह्या कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुमचा तर कुठल्याही एका त्रिकोणावरनं तुम्ही सहज याचं उत्तर काढू शकता. पायथागोरसचं कुठलंही एक त्रिकूट घ्या आणि त्यावरनं तुम्ही साधं लॉजिक लावू शकता. आता लॉजिक समजलंय की त्रिकोणाची दोन भुजा, एक दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि दुसरी दिलेली आहे 1.5. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 6.5. म्हणजे भुजाची तिसरी भुजा ही काय असली पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त नको, बेरजेपेक्षा जास्त नको. ठीक आहे, तिसरी भुजा बेरजेपेक्षा जास्त नको. आणि दुसरं काय की ह्याच्यापेक्षा कमी नको. 5मधनं 1.5 काढले, 5मधनं 1.5 काढले तर किती येतात, तर इथे 5 वापस आलं 3. 3.5पेक्षा कमी नको. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे 6.5पेक्षा आणि 3.5पेक्षा कमी नको.
आता ह्याच्यामध्ये हा ऑप्शन ह्याच्या बरोबरमध्ये येतो, हाही नाही आहे, हाही नाही आहे. 4.1 पण ह्याच्यामध्ये आहे, पण हा जो ऑप्शन आहे 3.4चा हा कसा आहे 3.5. आता 3.5 आलेला आहे, ह्याच्यापेक्षा काय आहे कमी आहे, म्हणून हा ऑप्शन काय असणार आहे तुमचं उत्तर. कारण काय विचारलेलं आहे, त्रिकोणाची भुजेची लांबी नसेल असं विचारलेलं आहे. तर ही लांबी असूच शकत नाही 3.4 सेंटीमीटर. तर हे झालं याचं उत्तर. तर बेसिकली आपण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत त्रिकोणाच्या, ज्या काही ह्याच्यामध्ये विचारलेल्या होत्या. प्लस ह्याच्यामध्ये 199मध्ये आपण काय करत आहोत, फक्त मेंबरशिप ऑफर करत आहोत. यूट्यूब चॅनलचे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. तर ते चॅप्टर वाईज व्हिडिओज तुम्ही इथे बघू शकता. एखादा चॅप्टर एकदम डिटेलमध्ये शिकायचा असेल तर त्याचे सर्वांचे व्हिडिओज इथे अवेलेबल आहे. प्लस तुमच्यासाठी सर्वांसाठी विशेष म्हणजे टेलिग्राम ग्रुपवरती आपण काय करत आहोत, टेलिग्राम ग्रुपवरती इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत डाऊटसाठी 199 रुपयामध्येच. तुमचे डाऊट्स तुम्ही मला पाठवा, तुमच्या व्हिडिओजद्वारे सोल्युशन तुम्हाला इथे अवेलेबल करून दिल्या जाईल. तर हे जे व्हिडिओज आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग 1,500पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. तर ते व्हिडिओ तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील. टेलिग्रामवरती जॉईन करण्यासाठी @गणित1 असं सर्च करा, तुम्हाला ती मेंबरशिप सहज भेटून जाईल. धन्यवाद.